केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर मुंबई, नागपूर आणि नांदेडमधील नियोजित कार्यक्रमांना लावणार हजेरी। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। ज्योती मल्होत्राचं आता मुंबई कनेक्शन समोर। जुलै ते सप्टेंबरमध्ये 2024 मध्ये ज्योतीनं 3 वेळा मुंबईला दिली होती भेट। पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय। ज्योती मल्होत्राला आज हिसार कोर्टात हजर करणार। याच दिवसाच्या 5 दिवसांच्या कोठडीनंतर आता कोर्टात होणाऱ्या सुनावणीतून आणखी महत्त्वाचे काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता। 15,000च्या ड्रोन करता 15 लाखांचं मिसाईल टाकलं का? ऑपरेशन सिंदूरवरून काँग्रेसच्या वडेट्टीवारांचा सवाल। तर मूर्खांना उत्तर देत नाही म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फटकारलं। धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आढळली 1,84,00,000ची रोकड। विधिमंडळ अंदाज समितीला दिलेल्या खोलीत रोकड आढळल्यानं खळबळ। अनिल गोटेंनी केलेल्या आरोपांनंतर पंचनाम्यात आढळली रोकड। गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मंजुरी करता आज बैठक। नवीन अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम 2 दिवसात घेण्याच्या हालचाली। राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाची माहिती। राज्यात पुण्यासह नाशिक, धुळे आणि संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। मान्सून पूर्व पावसानं शेतकरी हवालदिल। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज देशातील 103 अमृत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन। महाराष्ट्राला मिळणार 15 अमृत रेल्वे स्थानकं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानमधील नाल एअरबेसला देणार भेट। जवानांशी साधणार संवाद।